नागपुर के क्राइम ब्रांच यूनिट 5 ने नशीले पदार्थों के खिलाफ एक बड़ी मुहिम चलाई है। प्राप्त जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने जरीपटका पुलिस थाना हद में अवैध गांजा की तस्करी कर रहे आरोपी पर एक बड़ी कार्रवाई करते हुए छापामार कार्रवाई कर भारी मात्रा में गांजा बरामद कर लिया है। इस छापेमारी के दौरान पुलिस ने मौके से आरोपी मोहम्मद कैफ वल्द मोहम्मद जाफर उम्र 19 वर्ष मोमिनपुरा निवासी को गिरफ्तार कर लिया है। वही फरार आरोपी अनिल पटेल जो रायपुर छत्तीसगढ़ का निवासी बताया जा रहा है, उसकी तलाश जारी है। पुलिस ने मौके से 2,02,200 रुपए का अवैध गांजा जब्त किया है। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना कडबी चौकाकडून जाणाऱ्या रस्त्यावर पहलवान शाह बाबा दर्ग्याजवळ एक किसम मरून रंगाची ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन जात असताना संशयित त्याच्या हालचाली वाटल्यामुळे त्यास पोलिसांनी हटकले असता तो बॅग सोडून पळून जाताना दिसला। त्यावेळेस त्याला ताब्यात घेतला व त्याच्या ताब्यातील बॅग व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगेतून एकूण 8.078 ग्रॅम इतका 2 लाख रुपये किमतीचा गांजा मिळालेला आहे। सदर गांजा त्याने कुठून आणला याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने रायपूर येथील एका इसमाकडून सदरचा गांजा जो आहे इथे विक्रीकरिता आणला असल्याचे सांगितलेले आहे। त्यावरून सदर इसम मोहम्मद कैफ वल्द मोहम्मद जाफर वय 19 वर्ष राहणार गांजाखेत लाल पत्थर जवळ मोमिनपुरा तहसील यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध जरीपटका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। सदर आरोपीकडून एकूण 2,02,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।